नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर अमर्त्य सेन हे कोण आहेत? चला तर मग आपण माहित करून घेऊयात. सेन यांचा जन्म बंगालमध्ये 3 नोव्हेंबर 1933 मध्ये झाला. हे एक भारतीय अर्थतज्ञ आणि तत्वज्ञ आहेत. सेन यांनी कल्याणकारी अर्थशास्त्र, क्षमता दृष्टिकोन, सामाजिक निवड सिद्धांत, दुष्काळ, आर्थिक आणि सामाजिक न्याय, विकासाचे अर्थशास्त्र, सामाजिक आरोग्य या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. डॉक्टर अमर्त्य सेन यांना कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. कारण अमर्त्य सेन यांनी मानव विकासामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. अमर्त्य सेन यांनी विकासाची संकल्पना आर्थिक वृद्धी वरून आर्थिक विकासाकडे शिफ्ट केलेली आहे. म्हणजेच अगोदर विकास दरडोई उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्नाद्वारे मोजला जायचा. परंतु अमर्त्य सेन यांनी सांगितले की मानव विकासाचे मोजमाप करत असताना नुसत्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून मोजमाप करून चालणार नाही, तर आपल्याला विकासाचे मोजमाप करत असताना सामाजिक घटकांचा देखील विचार करावा लागत असतो. म्हणून त्यांनी मानवी विकासाला, मानवी कल्याणाला महत्त्व दिले. यामध्ये त्यांनी सांगितलं की व्यक्तीच्या आरोग्य, शिक्षण, राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. याचबरोबर व्यक्तीला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य असायला हवे. अमर्त्य सेन यांनी क्षमता दृष्टिकोन मांडला. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की व्यक्तीच्या क्षमता विकसित करायला हव्यात. व्यक्तीच्या कौशल्यामध्ये वाढ करायला हवी. व्यक्तीला वेगळ्या वेगळ्या स्किल्स डेव्हलप करायला हव्यात, जेणेकरून ते रोजगार मिळवण्यास पात्र होतील. व्यक्तीला समाजामध्ये स्वातंत्र्य असायला हवे. निवडीच्या सिद्धांताद्वारे अमर्त्य सेन यांनी सांगितलं की व्यक्तीला अशा प्रकारचे स्वातंत्र्य असायला हवे, जेणेकरून आपल्या समाजातील व्यक्तीला ज्यावेळी जे काम करायचं आहे त्यावेळी ते काम करता येईल आणि व्यक्तीच्या निवडीच्या कक्षा वृद्धिंगत करायला हव्यात. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करायची असेल तर त्या व्यक्तीला ती करता यावी. एक्झाम्पल द्यायचं झालं तर अमर्त्य सेन यांनी म्हटलं होतं की समजा एखाद्या महिलेला, एखाद्या स्त्रीला सायकल चालवता येते, परंतु समाजामध्ये किंवा त्यांच्या घरच्यांनी तिला सायकल चालवण्यास परमिशनच नाही दिली, तर तिला सायकल चालवता येण्याचा काहीही फायदा होणार नाही. म्हणजे व्यक्तीला एवढं स्वातंत्र्य असायला हवे की त्याच्याकडे ज्या क्षमता आहेत, जे स्किल आहेत, त्या स्किल त्यांच्या इच्छेनुसार आणि वेळेनुसार कुठेही वापरण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला असायला हवे, हे अमर्त्य सेन यांनी सांगितले. एकंदरीत मानवी विकासामध्ये व्यक्तीचे कल्याण कसे साध्य करता येईल व व्यक्तीचे राहणीमान कसे सुधारवता येईल यामध्ये अमर्त्य सेन यांनी काम केलेलं आहे. याचबरोबर देशातील दुष्काळ आणि गरिबी दूर करण्यासाठी काय उपाय केले जावेत हे देखील अमर्त्य सेन यांनी सांगितलेलं आहे. डॉक्टर अमर्त्य सेन हे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत ज्यांना त्यांच्या कल्याणकारी अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल 1998 चे नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. जे नोबेल प्राइज आहे, अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिलं जातं. ते नोबेल प्राइज मिळवणारे, अर्थशास्त्रातील नोबेल प्राइज मिळवणारे हे पहिले भारतीय आहेत ज्यांना 1998 चे नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. अमर्त्य सेन यांच्या कार्याची दखल घेऊन भारतातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार असणारा भारतरत्न पुरस्कार हा देखील त्यांना देण्यात आलेला आहे. 1998 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमांतर्गत
मानव विकास निर्देशांक तयार करण्यामध्ये पाकिस्तानी अर्थतज्ञ डॉक्टर मेहबूब उल हक यांच्या समवेत मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर अमर्त्य सेन यांचे योगदान मोलाचे आहे. जो UNDP कडून HDI तयार केला जातो तो 1990 पासून तयार केला जातो. HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. हा HDI ESDR मध्ये मांडला जातो. म्हणजे UNDP कडून संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाकडून दरवर्षी आपल्या जगातील 189 देशाचा सर्वे करून एक विकासाचा रिपोर्ट काढला जातो, ज्याला ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट असे म्हणतात. काय म्हणतात? ESDR ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये विकासाचे वेगळे निर्देशांक मांडले जातात. यातील महत्त्वाचा निर्देशांक म्हणून HDI ला ओळखले जाते, जे की 1990 मध्ये मांडण्यात आला. HDI हा HDI तयार करण्यामध्ये मुख्य योगदान म्हणजे पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मेहबूब यांचा आहे. याचबरोबर भारतीय अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर अमर्त्य सेन हे देखील यामधील मुख्य आहेत. म्हणून HDI तयार करण्यामध्ये प्रमुख 2 अर्थशास्त्रज्ञांचं नाव घेतलं जातं. ते 2 अर्थशास्त्रज्ञ आहेत डॉक्टर मेहबूब उल हक आणि भारतीय अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर अमर्त्य सेन. अमर्त्य सेन यांनी भारताचं नाव जगामध्ये रोशन केलेलं आहे. तसेच अर्थशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान, मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे हे एक आधुनिक अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. आणि यांनी जे काही मानवी विकासासाठी, मानवी कल्याण साध्य करण्यासाठी जे काही रिसर्च केलेला आहे, यांच्या संशोधनामुळेच आज कल्याणकारी अर्थशास्त्र या नावाची नवीन शाखा उदयास आलेली आहे. यांच्या संशोधनातून बरीच पुस्तके पब्लिश केलेली आहेत, आर्टिकल्स आणि पेपर्स पब्लिकेशन केलेले आहेत. यातील मुख्य काही 5 पुस्तके आपण येथे दिलेली आहेत. नंबर 1 चं पुस्तक आहे पॉवर्टी अँड फेमाइन्स, गरिबी आणि दुष्काळ. हे त्यांनी 1981 मध्ये लिहिलं. हे पुस्तक त्यांनी 1948 मध्ये बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळाशी रिलेटेड, भूकमारीशी रिलेटेड लिहिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 1948 मध्ये जो काही बंगालमध्ये भूकमारी झाली होती, जो दुष्काळ आलेला होता, त्यामध्ये हजारो लाखोंनी व्यक्ती मृत्युमुखी पडले होते. यामागचं कारण अन्नाचा तुटवडा हा नसून गव्हर्नमेंटचं, सरकारचं व्यवस्थापन व्यवस्थित नसल्याचं अमर्त्य सेन यांनी सांगितलेलं आहे. नंबर 2 चं पुस्तक आहे डेव्हलपमेंट ॲज फ्रीडम. हे पुस्तक त्यांनी 1999 मध्ये लिहिलं. नंबर 3 चं पुस्तक आहे रॅशनॅलिटी अँड फ्रीडम. हे त्यांनी 2002 मध्ये लिहिलं. नंबर 4 चं पुस्तक आहे दी आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन. हे पुस्तक त्यांनी 2005 मध्ये लिहिलं. आणि नंबर 5 चं पुस्तक आहे दी आयडिया ऑफ जस्टिस. हे पुस्तक त्यांनी 2010 मध्ये लिहिलं. अशा प्रकारे अमर्त्य सेन यांचं अर्थशास्त्रातील योगदान अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ असून यांनी भारताचं नाव जगामध्ये गौरवले आहे.